मंडळी नमस्कार. सातारा न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी मंगेश कुंभार तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. खरं तर आज 24 जानेवारी आहे आणि 2 दिवसानंतर म्हणजे 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा होतोय. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारताला प्रजासत्ताक मिळालं. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी रूपा माणिक ताई आपल्या सोबत आहेत. खरं तर या ताई ज्या आहेत त्या अध्यात्म प्रसाराचं आणि धर्म प्रसाराचं कार्य करत असतात. ताई, साताराच्या या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर नमस्कार. 2 दिवसानंतर आपला प्रजासत्ताक दिन साजरा होतोय. खरं तर 77वा हा प्रजासत्ताक दिन आपला साजरा होतोय. परंतु अजूनही लोकांमध्ये काही गैरसमज आहेत की स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन नेमकं काय फरक काय आहे याच्यामध्ये? हो, बरोबर. सर्वप्रथम मी सातारा न्यूज चॅनेलचे आभार पण मानते की हा विषय मांडण्याची संधी आपण दिलीत, त्याबद्दल आभार. आणि सर्व राष्ट्रप्रेमी बांधवांचे मी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा पण देते. आता दादा, आपण म्हणालात की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनामध्ये नेमका फरक लक्षात येत नाही, म्हणजे ही खरोखर सद्यस्थिती लक्षात येते. मग आता तुम्ही सांगितलं की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की यापूर्वी म्हणजे 150 वर्ष आपल्यावर ब्रिटिशांनी, पोर्तुगीजांनी, इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. त्याच्या आधीही मोगलांनी, कुतुबशहा असेल, पोर्तुगीजांनी त्याच्या आधीही आपल्यावर राज्य केलेलं आहे. आणि या जोखडातून आपल्याला आपल्या क्रांतिकारकांनी, राष्ट्रप्रेमी नागरिकांनी आपल्याला मुक्त केलं आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. तर तो स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण 15 ऑगस्ट रोजी त्यांच्याप्रती कृतज्ञता आणि त्यावेळी स्वातंत्र्य मिळालं म्हणून आपण 15 ऑगस्ट साजरा करतो. आणि आता 15 ऑगस्ट स्वातंत्र्य मिळालं, पण त्याच्यानंतर आता देश आपल्या ताब्यामध्ये आला, पण देश चालवायचा कसा, तर हे लक्षात येत नाही ना. तर याच्यासाठी एक संविधान तयार करण्यात आलं. आणि मग हे संविधान तयार करताना त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्या समितीनं हे सगळं देश चालवायचं कसा ही नियमावली, म्हणजे त्याला आपण राज्यघटना म्हणू शकतो किंवा संविधान म्हणू शकतो, तर हे सगळं संविधान तयार केलं. आणि त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे ते सोपवलं. आणि तर हे कधी सोपवलं, तर आधी म्हणजे 26 जानेवारीच्या आधी 26 नोव्हेंबर 1949 म्हणजे 2 महिने आधी हे सोपवलं. आणि त्यानंतर मग 2 महिन्यांनी त्यांनी त्याचा स्वीकार केला. आणि जेव्हा हे संविधान अंमलात आणलं तर तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950. आणि यावेळी मग ते राज्यघटना, संविधान अंमलामध्ये आलं. आणि अंमलामध्ये आल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पहिल्यांदाच राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आणि तिथं हे संविधान म्हणजे आपण खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक झालो असं तिथे जाहीर केलं. म्हणजे आपला देश आहे तर तो आपल्या कायद्यानुसार, तर आपल्या संविधानानुसार चालणार. ती नियमावली त्या दिवशी सिद्ध झाली आणि त्या दिवशीच मग राष्ट्रपती पदाची शपथ डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी घेतली. आणि मग किती सलामी त्यांना दिली. आणि मग आपला प्रजासत्ताक दिन तेव्हापासून आपण साजरा करतोय. ताई, खरं तर प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन, देशाला स्वातंत्र्य मिळालं तो 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. देशाला प्रजासत्ताक मिळालं तो 26 जानेवारी म्हणून साजरा केला जातो. परंतु खरं तर या दोन्ही दिवशी ध्वजवंदन आणि ध्वजारोहण ह्याच्यामध्ये देखील काहीतरी फरक आहे. तो फरक अद्याप काही लोकांना माहीत नाही किंवा जे आपले तरुण पिढी आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी एक संभ्रम आहे. तर नक्की तुम्ही सांगावं की ध्वजवंदन म्हणजे काय आणि ध्वजारोहण म्हणजे काय आणि ते कधी केलं जातं? म्हणजे आता म्हटलं जसं की 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं, तर त्या दिवशी जे आपण ध्वजवंदन म्हणतो, तर ते आपण बघा 15 ऑगस्टला आपले जे पंतप्रधान असतात तर ते ध्वजवंदन करतात. ते लाल किल्ल्यावरून आपल्याला प्रबोधन करतात. आणि त्याच्या आदल्या दिवशी राष्ट्रपती आपल्याला आकाशवाणीवरून किंवा अनेक माध्यमातून संबोधन करतात. पण 26 जानेवारीला मात्र आपल्या राष्ट्रपती ध्वजारोहण करतात. तर हा फरक आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे स्वातंत्र्य मिळालं आपल्याला, पण स्वातंत्र्याचा आनंद आहे, एक मोकळेपणाचा श्वास आपण घेतलेला आहे. पण 26 जानेवारी हे आपल्या राष्ट्रपतीच्या जबाबदारीची जाणीव करून देतं. कारण प्रजासत्ताक दिन म्हणजे आता देश माझा आहे, पण त्याच्याबद्दलच्या जबाबदाऱ्या तर त्या मी कशा पूर्ण करायला पाहिजे, तर हा संदेश त्याच्यातून जातो. म्हणजे थोडक्यात जर आपण बघितलं तर 15 ऑगस्टच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या चाव्या मिळाल्या आणि 26 जानेवारीच्या दिवशी ते घर कसं चालवायचं ही नियमावली तयार झाली.
म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की नेमकं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी याच्यामध्ये काय फरक आहे. नक्कीच. म्हणजे ज्यावेळेस आपल्या प्रजासत्ताक देशाला आपल्याला मिळालं, संविधान मिळालं, त्यानंतरची खरंच आहे ती लोकशाही जी आहे ती अस्तित्वात आली. आणि लोकांनी लोकांसाठी लोकांकरता चालवलेलं राज्य म्हणजे खरं तर हे संविधान आणि प्रजासत्ताक दिन आपला साजरा केला जातो. परंतु ताई, खरं तर ह्या दोन्ही दिवशी म्हणजे अगदी स्वातंत्र्य दिन असेल किंवा प्रजासत्ताक दिन असेल, या दोन्ही दिवशी जे मान्यवर आहेत मान्यवरांच्या हस्ते खरं तर ध्वजवंदन ध्वजारोहण केलं जातं. परंतु आता नवीन काहीतरी पायंडा पाडला जातोय. अनेक विक्रेत्यांकडे खरं तर आपला ध्वज जो आहे तो प्लास्टिकचे ध्वज वगैरे विक्रीमध्ये आहेत. कुठेतरी एक अवमान होतोय का देशातून? नक्कीच. अगदी हा फार महत्वाचा आणि गंभीर प्रश्न तुम्ही मांडताय. म्हणजे या निमित्तानं मी सांगू इच्छिते, की आता 77 वर्ष पूर्ण झाली. खरं तर या 77 वर्षामध्ये आपल्या प्रत्येक नागरिकामधला राष्ट्राभिमान किंवा देशभक्ती बघितली तर वाढायला पाहिजे होती. पण सध्याची स्थिती म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावरून लक्षात येतं, की त्याचं ज्या प्रमाणामध्ये गांभीर्य आपल्या भारतीयांमध्ये पाहिजे, तर ते गांभीर्य नाहीये. आणि त्याच्यामुळे आपण बघतो, की जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, तर ते स्वातंत्र्य काही सहजासहजी मिळालेलं नाहीये. तर त्यासाठी आपल्या अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिलेलं आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणार्पण केलेले आहेत. आणि हा जो ध्वज आहे आपण राष्ट्रध्वज, तर तो पायदळी तुडवला जाऊ नये किंवा तो आपण म्हणतो झेंडा उंचा रहे हमारा असं म्हणतो. आणि हा आपला ध्वज उंच राहावा म्हणून कित्येकांनी आपल्या प्राणांचं अर्पण केलेलं आहे. म्हणजे आता लोकांना जे वाटतं ना, की बिना खडग बिना ढाल हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तर असं नाहीये बांधवांनो. तर हे स्वातंत्र्य प्रचंड बलिदानातून, त्यागातून, सेवेतून मिळालेलं आहे. आणि त्यांनी प्राण अर्पण केला की देशाचा झेंडा उंच राहावा. आणि याच्या विरोधामध्ये हे पण आपल्या लक्षात कसं येत नाही, तर आपण त्या राष्ट्रध्वजांचा नकळतपणे म्हणजे जाणीवपूर्वक नाही पण नकळतपणे आपण अवमान करतोय. कारण ज्यांनी देशाचा मान राखावा, ध्वज उंच राहावा म्हणून प्राण अर्पण केला, आणि आपण त्या ध्वजाचा वापर कसा करतोय, की 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक करताय असं नाहीये, पण नकळतपणे आपण त्याचा खेळण्यासारखा वापर करतोय. आपल्या गाड्यांना लावतो, लहान मुलांना खेळायला हातात देतो. म्हणजे राष्ट्रध्वज ही खेळण्याची आणि शोभेची किंवा प्रदर्शन करण्याची वस्तू नाहीये. तर ही जाणीव आपल्याला आत्ता करून द्यावी लागतेय. म्हणजे आपली स्थिती काय आहे, तर हे आपण समजू शकतो. तर ही जाणीव आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि नेहमी राष्ट्रध्वज हा उंचावरच फडकवला पाहिजे. त्याचा योग्य तो मान राखलाच गेला पाहिजे. कारण बघा बांधवांनो, की ध्वजाचा मान म्हणजे राष्ट्राचा मान आहे ना, त्याच पद्धतीने ध्वजाचा अवमान म्हणजे कुठेतरी आपण राष्ट्राचा अवमान करतोय. तर हा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याचा निश्चय आपण ह्या 26 जानेवारीच्या निमित्तानं सगळ्यांनी केला पाहिजे. आणि तो राष्ट्रप्रेम, ती देशभक्ती आपल्या प्रत्येकामध्ये जागवली पाहिजे. तर नक्कीच. परंतु दुसरीकडे जर आपण बघितलं तर आपण गेली 25 वर्ष झालं धर्म प्रसाराचं काम करत आहे, अध्यात्म प्रसाराचं काम आपण करत आहात. खरं तर या देशाला प्रजासत्ताक मिळाला, खऱ्या अर्थाने देश त्यावेळेस स्वतंत्र झाला म्हणायला काही हरकत नाहीये. परंतु अजूनही काही ठिकाणी असं होतंय की काही समाज असेल, काही धर्म असेल, खरं तर आपल्या भारत देशाला भारत म्हटलं जातं, त्याला इंग्लिशमध्ये इंडिया म्हटलं जातं. हिंदूंचा एक हे राष्ट्र आहे म्हणजे त्याला हिंदुस्थान म्हणून देखील म्हटलं जातं. परंतु खरं तर या हिंदुस्थानामध्ये हिंदू देखील तितक्याच स्वतंत्र झालेत का? बरोबर. म्हणजे तुम्ही अगदी छान विचारलत, की आपण ह्या भारताला म्हणजे भारत माता म्हणतो, मातृभूमी म्हणतो, आणि हीच तर आपल्या हिंदू संस्कृतीचं मोठं वैशिष्ट्य आहे. तुम्ही कुठल्याही देशाचं उदाहरण घ्या. तुम्ही असं ऐकलंय का कधी अमेरिका माता, जपान पिता? तर ही भावना कुठेही नाही. ही भावना फक्त भारतीयांमध्ये आणि आपल्या खास करून हिंदू संस्कृतीमध्येच रुजवली जाते. आणि हेच आपण लक्षात ठेवून आपण मातृभूमीसाठी कायम सिद्ध असलं पाहिजे. आणि तोच हा जो काळ आहे ना, तर या काळामध्ये आज सुद्धा आपण बघतोय की आज पण देशाची स्थिती खूप बदलली आहे असं नाहीये. आता सुद्धा आपण बघतोय की भ्रष्टाचार आहे, अन्याय अत्याचार होत आहेत, चोऱ्या-माऱ्या होत आहेत. मग खरंच म्हणजे स्वातंत्र्य मिळालं आणि आपलं कर्तव्य संपलं का? तर तो लढा आज सुद्धा सुरू आहे. म्हणजे जसं यांनी सांगितलं आपल्याला लोकमान्य टिळकांनी, की स्वातंत्र्य मिळवणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं त्यांनी हा अधिकारच मिळवलेला आहे. परंतु स्वराज्य आपल्याला मिळालेलं आहे, पण त्या स्वराज्याचं सुराज्य करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर फक्त शासन आणि फक्त इतरांकडे बोट दाखवून उपयोग नाहीये. तर ही आपली जबाबदारी आहे, स्वराज्याचं सुराज्य निर्माण करणं. तर हा संदेश 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या निमित्तानं आपल्या प्रत्येकामध्ये गेला पाहिजे. त्या जबाबदारीची जाणीव आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि त्यासाठी मी काय करू शकतो, तर ही धडपड आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे.
म्हणजे आता आपण कसं बघतो ना, की मुलं सहज म्हणतात. मुलं काय म्हणतात, की देशाने मला काय दिले? म्हणजे इथे आपण विचार करायला पाहिजे, की एवढी आपण म्हणजे संवेदनशीलता नाहीये का आपल्यामध्ये, की देशानं मला काय दिले हा प्रश्न. तर याऐवजी आपण असा उलटा विचार करतो का कधी, की मी देशाला काय दिले? म्हणजे बांधवांनो लक्षात घ्या, की स्वातंत्र्य मिळवताना प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत असताना देशाने मला काय दिलं? हा प्रश्न अनेकांना पडलाच नाही. आपल्या क्रांतिकारकांना, स्वातंत्र्य सैनिकांना हा प्रश्न पडलाच नाहीये. तर उलट त्यांनी या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला दिले. त्यांनी देशासाठी त्यांना पण संसार होता. त्यांना पण सगळं त्यांचं जीवन जगायचं होतं. त्यांना पण सगळं स्वातंत्र्यात ते मजेमध्ये राहू शकले असते. पण तरीसुद्धा त्यांनी या मातृभूमीसाठी हसत-हसत ते प्राणार्पण केलेलं आहे. फासावर लटकलेले आहेत. तर हा आदर्श पण आपण घ्यायला पाहिजे आणि मुलांनी निश्चित याचा विचार करणं आज गरजेचं आहे. नक्कीच ताई, तुम्ही अगदी महत्वपूर्ण मुद्दा मांडलात, की आजकालची जी पिढी आहे ती हे विचारते की या देशानं मला काय दिलं. खरं तर याच भारत माताला खरं तर आई म्हटलं जातं, माता म्हटलं जातं. परंतु याच मातृभूमीमध्ये खरं तर आपण बघितलं तर गेले अनेक वर्ष झाले एक नवीन पायंडा पडतोय, की जे बाहेरील देशाची जी संस्कृती आहे ती संस्कृती कुठेतरी या देशामध्ये वाढीस आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामध्ये फ्रेंडशिप डे असेल, व्हॅलेंटाईन डे असेल, अगदी पंधरवडा राबवला जातो या गोष्टींसाठी, की वेगवेगळे डे ज्याचं नाव घ्यायचं म्हटलं तरी कुठेतरी एक लाज वाटते आपल्याला. असे डेज या ठिकाणी राबवले जात आहेत. खरं तर वेगळा पायंडा पडत जातोय काही देशामध्ये नवीन. अगदी तुम्ही म्हणताय तो आणि खरोखर ना हा गंभीर प्रश्न आहे. म्हणजे आता असं बघतोयच आपण सगळीकडे. तरुण मुलं आहेत ना, तर ते रोज काही ना काहीतरी म्हणजे त्यांच्या मागे दृष्टिकोन काय असतं? फक्त चंगळवाद, फक्त मौज-मजा. तिथे देव, देश, धर्म अगदी काही अपवाद सोडले, तर हा विचार येतो की नाही हा मोठा प्रश्न आहे आज. म्हणजे आज आपण बघितलं ना, तर तुम्ही जसं म्हटलं तसं खूप म्हणजे रोज डे, व्हॅलेंटाईन डे असे बरेच नको-नको ते डे साजरे केले जातात. पण या निमित्तानं असं सांगावं वाटते, की तुम्ही डे अवश्य साजरे करा. पण त्याच्यातून काहीतरी समाजाला संदेश मिळाला पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे, एक चांगली दिशा मिळाली पाहिजे. मग आपल्याला जर डे साजरे करायचे, तर आपण कोणते डे साजरे करू शकतो? आपल्याला वर्षाचे 365 दिवस कमी पडतील एवढे दिवस साजरे करू शकतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो, धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती साजरी करतो. त्याचप्रमाणे आपण जर प्रत्येक क्रांतिकारकांची जयंती, पुण्यतिथी साजरी केली, तर आपल्याला 365 दिवस कमी पडतील. आणि त्या निमित्तानं म्हणजे आता राजगुरू, सुखदेव, भगतसिंग आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, असे अनेक लोकमान्य टिळक आहेत, असे अनेक क्रांतिकारक आहेत. म्हणजे नावं घेऊ तेवढी कमी. तर त्याचे जर डे साजरे केले, तर खऱ्या अर्थानं आपल्याला काहीतरी स्वतःला, समाजाला आणि देशाला फायदा होऊ शकतो. तर तुम्ही आवर्जून हे डे करा. म्हणजे किंवा तुम्ही मातृदिन साजरा करा, पितृदिन साजरा करा. कारण ही आपली संस्कृती आहे. त्याला डे म्हणायला पाहिजे असं नाहीये. पण त्याऐवजी आपली आई-वडिलांप्रतीची श्रद्धा, कृतज्ञता वाढेल, देशाप्रतीची देशभक्ती वाढेल, राष्ट्रप्रेम वाढेल, धर्मप्रेम वाढेल. असे दिवस जर तुम्ही साजरे केले, तर खऱ्या अर्थानं आपल्या समाजाला आणि प्रगती होईल, आपल्या देशाची प्रगती होईल. तर हे तुम्ही आवर्जून या 26 जानेवारीला संकल्प करा, की मला असं काहीतरी करायचंय, की माझं जे योगदान आहे, म्हणजे माझं शिक्षण भले आपलं सगळं शिक्षण आहे, करिअर आहे, सगळं आपण मिळवतो. पण याचा उपयोग कुठेतरी माझ्यासाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या देशबांधवांसाठी झाला पाहिजे. तर ही जी भावना आहे ना, ही व्यापकता आपल्यामध्ये या निमित्तानं आणणं हे फार गरजेचं आहे. आणि तो संदेश, तो क्रांतिकारकांचा आदर्श आपण घ्यायला पाहिजे. पण आता मुलं असं का करत नाहीयेत? कारण त्यांच्याकडे चुकीचे आदर्श आहेत. म्हणजे आता बघतो आपण बॉलिवूड आणि बॉलिवूडचे आदर्श मुलांपुढे आहेत. त्याच्यामुळे त्यांना समोर तेच दिसतंय ना, की नाच, गाणं, खाणं-पिणं हेच म्हणजे जीवन. पण भगवंतानं आपल्याला 84 लक्ष योनींमधून हा मनुष्य जन्म दिलेला आहे आणि ह्या मनुष्य जन्माचं जर आपल्याला सार्थक करायचं असेल, तर आपण गांभीर्याने या गोष्टीकडे विचार केला पाहिजे. नाहीतर असंच खायचं, प्यायचं आणि निघून जायचं. मग जनावरं, प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक तो काय? कारण प्राणी, पक्षी पण हेच करतायत ना, जन्माला येतायत, घरटी बांधतायत, पिल्लांना जन्म देतायत आणि निघून जातायत. मग वेगळा आता समाज आपण काय करतोय? तर माझं काहीतरी कर्तव्य आहे. म्हणजे देव, देश, धर्माप्रती कर्तव्य आहे. त्यासाठी मला मनुष्यजन्म मिळालेला आहे. तर ही भावना पुन्हा आपल्या देशबांधवांमध्ये रुजणं गरजेचं आहे. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य आहे बघा. ते काय म्हणतात, की या देहाकडून देवाकडे जाताना वाटेमध्ये देश लागतो.
म्हणजे प्रत्येकाचं देव देश धर्माप्रती कर्तव्य आहे आणि ते आपण बजावलंच पाहिजे. तर आपण खऱ्या अर्थाने एक आदर्श नागरिक, आदर्श व्यक्ती आणि त्यामुळं आदर्श समाज निर्माण होऊ शकतो. तर ही जी भावना आहे तर ही आपल्या प्रत्येकामध्ये रुजणं फार गरजेचं आहे. नाही, नक्कीच. खरं तर आपण अध्यात्म प्रसाराचं काम करताय, धर्म प्रसाराचं काम करताय. मला आज या प्रजासत्ताक दिनाचा आपला खरं तर हा विषय आहे. परंतु या विषयामध्ये मला एक मुद्दा खरं तर आवर्जून या ठिकाणी तुम्हाला उपस्थित करायचा किंवा विचारायचंय, की खरं तर आपली जी हिंदू धर्म संस्कृती आहे, ती कुठेतरी लोप पावत चालली आहे का? कारण का एकंदर जर बघितलं आपण तर हे जे सगळे डेज आहेत, या डेजच्या निमित्तानं कुठेतरी तरुणाई जी आहे ती कुठेतरी बिघडत चालली. खरं तर आपल्या देशाची एक प्रतिज्ञा आहे. ती प्रत्येक गोष्ट आपण काय म्हणतो, की भारत माझा देश आहे, सर्व भारतीय हे माझे बांधव आहेत. बरोबर. परंतु ह्याच बाबतीमध्ये कुठेतरी एक अंग प्रदर्शन कुठे केलं जाते, कुठे स्त्रियांकडून देखील आपली जी भूमिका आहे किंवा जी आपली संस्कृती आहे ती संस्कृती जपली जात नाही. त्याच्यामुळे कुठेतरी अपप्रवृत्ती कुठेतरी वाढत लागते, कुठे वेगळ्या घटना कुठेतरी समोर येतात. त्याला नक्की कारण नेमकं म्हणजे कारणीभूत कोण आहे? अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही म्हटलं तसं आपल्याला सगळीकडे दिसतंच आहे, की आपण थोडंसं कसं, की म्हणजे या निमित्तानं म्हणू शकतो, की आपण नावाला भारतीय आहोत, हं. पण मनाने इंग्रज आळलेले आहोत, असं म्हणू शकतो. म्हणजे आपण जर बघितलं ना, तर आपण म्हणजे सगळं त्यांचं अनुकरण करतोय ना. हं. म्हणजे शरीराने भारतीय, पण मनामध्ये आज आपली भाषा इंग्रजी, आपली वेशभूषा इंग्रजी, म्हणजे प्रत्येक आपली औषधं इंग्रजी. अगदी काही काही कायदे जरी म्हटले आपण, इंडियन पिनल कोड 1860 तरी सुद्धा म्हटलं तर कायदे सुद्धा अजूनही काही इंग्रजांच्या काळातले आहेत. आणि ही अशा बऱ्याच गोष्टी आहेत, की म्हणजे आपण वागण्या बोलण्या सगळीकडे ही पाश्चात्य संस्कृती रुजलेली आहे आणि त्याचा एक गंभीर परिणाम आपण ह्या समाजामध्ये बघतोय. आणि याच्या उलट जर आपण बघितलं तर जे परदेशी विदेशी नागरिक आहेत तर ते काय करतायत, तर ते मात्र आपली संस्कृती अंगीकारण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे अगदी आपण कुंभमेळ्यामध्ये बघितलं तर तिथे आपण बघितलं की विदेशातले अगदी मोठे मोठे जे उद्योजक आहेत त्यांच्या पत्नी, तर त्या स्टीव्ह जॉब्स ते गेले, त्यांची पत्नी तिथे कुंभमेळ्याला आली होती आणि तिने मग हिंदू संस्कृतीप्रमाणे सगळं तिथे विधी केले. स्वतःचं नाव तिने कमला असं धारण केलं. म्हणजे त्यांच्याकडे केवढा मोठा भोगवाद आहे. आपल्यापेक्षा सगळे भोग आहेत. पण त्यांना लक्षात आलंय की कितीही गाडी, बंगला, पैसा सगळी जरी सुख माझ्या पायाशी लोळण घातली असली, तरी सुद्धा माझ्यामध्ये जी मनःशांती पाहिजे, जे समाधान पाहिजे, ते कुठेतरी तिची कमतरता आहे आणि ती कमतरता ह्या भारत भूमीमध्ये आल्यावरच पूर्ण होऊ शकते. आणि म्हणून कित्येक विदेशी नागरिक आपल्या संस्कृतीकडे वळतायत. म्हणजे अगदी आपण म्हणतो आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला योगासनं सांगितली होती, पण योगासनांकडे आपण दुर्लक्ष केलं. पण त्यांनी जेव्हा योगा म्हटलं तेव्हा आपण ती स्वीकारलं. म्हणजे ती आपलीच संस्कृती आहे. किंवा जगाला म्हणतो जो गणित आपण म्हणतो गणित, तर शून्य जो आहे तर तो आर्यभट्टाने म्हणजे भारतीय संस्कृतीने देशाला दिलेला आहे. म्हणजे असा अतिशय सुसंस्कृत आणि खूप व्यापक आणि अभिमानास्पद असा आपला गौरवशाली इतिहास आहे. पण तो आपण विसरतो आणि पाश्चिमात्यांचं अंधानुकरण आपण करतोय. आणि ते म्हणजे चांगल्या गोष्टी तुम्ही त्यांच्या अवश्य घ्या, पण अंधानुकरण केलं जसं तुम्ही म्हणाला की प्रदर्शन किंवा अनेक अशा चुकीच्या गोष्टी, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण त्याचा अर्थ काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. की बांधवांनो, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. तर हा स्वैराचार कुठेतरी वाढला ना, तर त्याला जर पायबंद घालायचं असेल तर पुन्हा आपली हिंदू संस्कृती आपल्या धर्मामध्ये रुजली पाहिजे. पुन्हा हे देशभक्ती, राष्ट्रप्रेम आपल्यामध्ये निर्माण जर झालं तरच हे आपण बदलू शकतो. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की त्यांनी त्यांच्या देहाच्या चिंध्या चिंध्या झाल्या, पण त्यांनी धर्मत्याग केला नाही. मग इतकं धर्मप्रेम जर त्यांच्यामध्ये होतं, भले आपण तेवढं नाही करू शकत किंवा अगदी झाशीच्या राणीसारखं लढायला नाही जाऊ शकत, पण जी काही माझी छोटी छोटी कर्तव्य आहेत देशाप्रती, धर्माप्रती, ती तर आपण निभावण्याचा प्रयत्न करू शकतो ना. म्हणजे खूप मोठं मोठं काही करायला पाहिजे असं नाही, पण ह्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण ठरवलं पाहिजे की मला एक आदर्श नागरिक बनायचं आहे आणि त्यासाठी माझ्यामध्ये देशभक्ती निर्माण झाली पाहिजे. आता देशभक्ती म्हणजे काय, फक्त देशाची सीमा किंवा देशाच्या सीमेवरचे सैनिक तेच फक्त देशभक्त असं नाहीये ना, तर माझा पण खारीचा वाटा तरी त्याच्यामध्ये मी उचलला पाहिजे. म्हणजे उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर आपल्या आजूबाजूचा परिसर जर आपण स्वच्छ ठेवला तर ती पण देशभक्ती आहे. आपण प्रत्येकानं जर मतदान केलं ती पण देशभक्ती आहे. आपण लाच स्वीकारली नाही, भ्रष्टाचार केला नाही, तर ती पण देशभक्ती आहे. म्हणजे अशा छोट्या छोट्या आदर्श नागरिकाच्या जरी कर्तव्य आपण बजावली तरी पण आपण देशभक्ती घर बसल्या किंवा आपलं काम सांभाळून आपण करू शकतो. त्यासाठी सीमेवर जाऊन लढायचंच आहे.
असं नाहीये. तर हे जे गुण आहेत ना, जे क्रांतिकारकांनी आपल्यामध्ये दिलेले आहेत, तर ते आपण आपल्यामध्ये बिंबवणं गरजेचं आहे. नाहीतर असं वाटतं, की आत्ताची जर तरुण पिढीची जर स्थिती आपण बघितली, तर त्या क्रांतिकारकांचा पण म्हणजे जर कदाचित वरून ते बघत असतील, तर त्यांच्या पण मनामध्ये असा प्रश्न निर्माण होऊ शकतो, की ह्या अशा लोकांसाठी आम्ही प्राणार्पण केला. अशा स्वार्थासाठी आम्ही बलिदान दिलं. तर असं निर्माण होऊ नये म्हणून बांधवांनो, तुम्ही खरंच जागे व्हा आणि देशाभिमान, धर्माभिमान आपल्यामध्ये बिंबवता येण्यासाठी प्रयत्न करा. नक्कीच ताई. परंतु ही जी क्रांतिकारक आहे, ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं, त्यांची जी मूल्य आहे, त्यांची जी खरं तर तत्व होती, की या बालवयामध्ये खरं तर या विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याऐवजी बरोबर. कुठेतरी आपली जी राजकीय व्यवस्था आहे ती कुठेतरी वेगळ्या दिशेने चालली आहे का? कारण की काय होतंय सध्या स्वतःच्या फायद्यासाठी किंवा सत्तेसाठी जे आपल्या देशाची जी लोकशाही आहे किंवा बरोबर. संविधान आहे ते पायदळी तोडण्याचं काम कुठेतरी या राजकीय व्यवस्थेकडून होतंय का? बरोबर, म्हणजे नकळतपणे सगळ्यांकडूनच होतंय. म्हणजे आता जर बघितलं ना, तर समजा तुम्ही विचार करा, आता 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सुट्टी असते. हं. तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आपण ध्वजावंदनासाठी, ध्वजारोहणासाठी सगळेजण बाहेर पडतो. त्या दिवशी आपण काय बघतो, की मोठी-मोठी देशभक्तीपर गीतं लावलेली असतात. मग तो काय एकच दिवस असा नाहीये, की आपल्यामध्ये राष्ट्राभिमान जागृत व्हावा आणि एकच दिवस ती गाणी ऐकावी. तर ते 12ही महिने आपल्यामध्ये पाहिजे. पण ही वृत्ती अ, सगळे म्हणजे तुम्ही जसं राजकीय म्हटलं, की सगळीकडूनच ती बिंबवण्यामध्ये यंत्रणा कमी पडलेली आहे. आणि ते देशप्रेम पाहिजे इतकं न रुजल्यामुळे आपण काय बघतो, की त्या दिवशी काय होतं, तर लोकं नियोजन करतात आदल्या दिवशी, की सुट्टी आहे आणि मला कुठेतरी ट्रिपला जायचंय. हं. म्हणजे ध्वजारोहणाला जायचं आहे, म्हणजे मनापासून प्रेमानं जाणं आणि जायचं म्हणून जाणं याच्यामध्ये फरक आहे. तर सुट्टीचा प्लॅन आधी केलेला असतो, की मला इकडे ट्रिपला जायचंय, सुट्टी आहे. म्हणजे देशाप्रतीचं काही कर्तव्य आहे किंवा आपण नाही पण आपल्या मुलांमध्ये ते बिंबवावं, अशी भावना पण कमी-कमी झालेली आहे. काहींमध्ये आहे नक्कीच, पण ती भावना वाढायला पाहिजे. कारण किंवा जर तुम्हाला जायचंच आहे, तर तुम्ही अनंताने ध्वजारोहण करा आणि नंतर जर ट्रिपला गेला, तर ह्या 26 जानेवारीच्या निमित्तानं आपण कसं प्लॅन केलं पाहिजे, की समजा छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले आहेत. ते तुम्ही आपल्या मुलांना दाखवू शकता, जेणेकरून त्या दिवशी आपल्या मुलांमध्ये आपल्या राजांविषयीचा अभिमान निर्माण होईल किंवा त्यांनी किती त्याग केलाय, किती बलिदान केलंय, हे आपल्या मुलांना कळेल. आपण जर आपल्या मुलांना सांगितलंच नाही, तर त्यांच्यामध्ये ते कसं येणार ना? त्यासाठी आपण हे प्रयत्न आवर्जून केले पाहिजेत. आपल्या क्रांतिकारकांची पुस्तकं आहेत, चरित्र आहे, ते वाचायला दिले पाहिजे किंवा देशाभिमानावर आधारित जे चित्रपट आहेत, तर ते आपण आपल्या मुलांना दाखवू शकतो. म्हणजे वेगळं काही करायचं असं नाहीये. फक्त आपल्या विचारांची जी दिशा आहे ना, तर ती योग्य दिशेनं गेली पाहिजे. कारण जसं मगाशी म्हटलं, की 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं आणि 26 जानेवारीला संविधान म्हणजे काय? तर ती योग्य दिशा आपल्या देशाला मिळणं. तर हेच आपण आपल्या घरातलं संविधान, आपल्या कुटुंबाचं संविधान किंवा नियमावली ही आपण योग्य पद्धतीने राबवली ना, तर आपण खऱ्या अर्थानं एक चांगला आदर्श नागरिक होऊ शकतो. आणि शेवटी समाज आणि देश म्हणजे काय? तर आपण मिळूनच समाज बनलाय आणि समाज मिळूनच देश बनलाय. त्याच्यामुळे प्रत्येकानं आपलं छोटं-छोटं कर्तव्य निभावलं ना, तरी पण आपला देश खूप काही प्रगती करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येकाचा खारीचा वाटा येईल आणि तो अभिमान जो आहे ना, तर तो आपण शब्दामध्ये नाही सांगू शकणार. ताई नक्कीच. ताई खरं तर या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं खरं तर तुम्ही देशवासियांना नक्की संदेश काय द्याल? म्हणजे पुन्हा हेच सांगावसं वाटते, की या निमित्तानं ना आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत? तर हे आपण ओळखलं पाहिजे. म्हणजे फक्त स्वार्थ, मी, माझं कुटुंब आणि माझा स्वार्थ, तर ही संकुचितता सोडून देव, देश, धर्म यासाठी मी काय करू शकतो? तर हे पाऊल उचलण्यासाठी, या जबाबदारीची जाणीव करण्यासाठी हा प्रजासत्ताक दिन आहे आणि ती जाणीव आपण आपल्यामध्ये बिंबवा, आपल्या घरातल्यांमध्ये बिंबवा, आपल्या जे संपर्कात आहेत त्यांच्यामध्ये बिंबवा आणि विद्यार्थ्यांना पण मी आवर्जून सांगेन, की जर मगाशी विषय झाला तसा, की जे राष्ट्रध्वज आहेत, तर त्यांचा मान राखा. म्हणजे आम्ही तरी काय केलं ना, की हिंदू जनजागृती समितीतर्फे हा राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी आपण एक मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. की कारण राष्ट्रध्वजाचा मान राखावा आणि मग न्यायालयानं सांगितलं, म्हणजे त्यांनी आदेश दिले. केंद्र विभागाला, केंद्र शासनाला पण आणि शिक्षण विभागाला पण आदेश दिले, की याचा सगळा अवमान होतोय तो रोखला पाहिजे आणि परिपत्रक काढलं. त्यांनी शाळांना पण दिलं आणि केंद्रीय विभागाला पण दिलं आणि त्यानंतर मग ही सगळी प्रक्रिया सुरू झाली आणि मग बऱ्याच अंशी आता ती कमी झालेलं आहे. पण तरी सुद्धा ही जी देशभावना आहे ना, तर ती रुजवली पाहिजे आणि मग गेली जवळ-जवळ बघा 20 वर्षामध्ये आपण 1000 ते 2000 वेळा याविषयीची निवेदनं म्हणजे राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयीची निवेदनं आपण
कलेक्टर ऑफिसमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेली आहेत, पोलीस प्रशासनाला दिलेली आहेत, प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये आपण देत आहोत की जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये, सगळ्यांमध्येच ते गांभीर्य निर्माण व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण प्रत्येकानं लक्षात घ्या की या निमित्तानं आपल्या ध्वजाचा अवमान होणार नाही याची आपण काळजी घेऊया आणि कुठेतरी पडलेले दिसले चुकून तर ते व्यवस्थित उचलून आणूया आणि ते योग्य ठिकाणी जमा करूया. म्हणजे देशात प्रतीचं एक आपलं छोटंसं कर्तव्य आपण निभावलं असं आपण समजू शकतो. नक्कीच ताई, खरं तर खूप छान संदेश तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिलात. आपण या ठिकाणी आलात आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त खरं तर खूप मोलाचा संदेश असेल किंवा जे काही लोकांच्या मनामध्ये शंका होत्या त्या शंकांचं नक्कीच निरसन तुम्ही केलं. साता न्यूजच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. प्रत्येकामध्ये देशाभिमान, धर्माभिमान निर्माण व्हावा अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. वंदे मातरम. भारत माता की जय. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.